नमस्कार, मी उमेश झोंगडे. बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभेच्या आजच्या आखाड्यामध्ये आपण नगर जिल्ह्यातला जो एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, कर्जत जामखेड, जिथं दोन दिग्गजांची लढत आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार अशी ही लढत आहे. एकूण या मतदारसंघाचा गाजावाजा 2019च्या इलेक्शनच्या आधीपासून खूप आहे. गेल्या वेळीसुद्धा या दोघांमध्येच लढत झाली आणि रोहित पवारांकडनं राम शिंदेंना पराभूत व्हावं लागलं. सगळ्यात महत्त्वाचं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा त्यांचं जन्मगाव असलेला हा मतदारसंघ आहे, त्यामुळे त्याचं एक वेगळं महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्व आहे. रोहित पवारांनी प्रचंड प्रसिद्धी, प्रचंड चर्चा, प्रचंड योजना अशी 2019च्या निवडणुकीची सुरुवात या मतदारसंघातनं केली होती. या मतदारसंघाच्या विकासाची रूपरेषा त्यांनी मांडली होती. प्रत्यक्षात 5 वर्षात काय झालं आहे आणि आत्ता कर्जत जामखेड विकासाच्या पातळीवर कुठं आहे आणि निवडणुकीच्या दृष्टीनं तिथलं राजकारण आता काय आहे हे समजून आपण अविनाशजींकडनं घेऊया. अविनाशजी, गेल्या 5 वर्षात हा जो मतदारसंघ आहे तो प्रचंड चर्चेत होता रोहित पवारांमुळे. बरोबर. प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे आता तिथं? 2019च्या निवडणुकीचा जर आपण विचार केला तर रोहित पवार जरूर काही चालून गेले होते त्या मतदारसंघावर. म्हणजे एक बाहेरचा जिल्ह्यातला माणूस तो तिथे गेला आणि ते खरं त्यावेळी मलाही बरं वाटलं होतं की रोहित पवार यांच्यासारखा म्हणजे एक उमदं नेतृत्व आहे, ते त्यांच्याकडे विजन आहे आणि ते तिथे गेले. आणि त्यांनी ते गेल्यानंतर त्यांनी जवळजवळ 1-1.5 वर्ष अगोदर त्यांनी तयारी सुरू केली होती. ते त्यांनी असा तिथे एक पॅटर्न राबवला होता की त्या मतदारसंघातील महिला असतील, तरुण असतील, तर ह्या बारामती त्यांच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या गाड्या तिथं जायच्या, त्यांना घेऊन यायच्या आणि त्यांना सगळं ते बारामतीचा विकास दाखवायचे आणि त्यांना सांगायचे सगळे की आपण बारामती पॅटर्न तिथे राबवणार आहोत, आपण तिथं त्या पद्धतीने विकास करणार आहोत, महिलांना रोजगार देणार आहोत. म्हणजे उदाहरणार्थ बारामती टेक्स्टाईल पार्क आहे, तर बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये दाखवायचे की कशा पद्धतीने तेथील महिला हे त्यांना रोजगार मिळालेला आहे, किंवा बारामतीचं कृषी प्रतिष्ठान आहे तर तिथे कशा पद्धतीने झालं आहे. असं रोहित पवारांनी खूप हे केलं. वातावरण खूप तयार झालं होतं. म्हणजे आपण दोघे सुद्धा आपण एकदा गेलो होतो मला वाटतं कर्जतमध्ये, 19 इलेक्शनच्या आधी आपण तिथं गेलेलो होतो आणि त्यावेळी आपल्याला पाहिलं तर आपल्याला लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साह होता. म्हणजे इतका उत्साह होता की म्हणजे मला ती इलेक्शन मला ती खूप अशी चांगली इलेक्शन वाटली होती की रोहित पवार खरोखर इथे फार काहीतरी करणार. परंतु आत्ता पुन्हा जेव्हा तिथे गेलो होतो त्यावेळेस रोहित पवारांनी तिथं काहीही केलं नाही. म्हणजे अक्षरशः असं म्हणावं लागेल की त्यांनी कर्जत जामखेडच्या लोकांना स्वप्न विकली, परंतु त्यातलं एकही स्वप्न पूर्ण झालं नाही आहे. सगळी स्वप्न अपुरी राहिलीत. म्हणजे सपनों का सौदागर अशी त्यांची एक इमेज होती तिथं. परंतु आज त्यांची परिस्थिती अशी आहे की आज त्यांना जर विचारलं की तुम्ही कर्जत जामखेडसाठी काय केलं, हां, तर त्यांची सोशल मीडियाची टीम आहे आणि ते सतत टाकत असतात. प्रत्येक आता साधारणतः कुठल्याही मतदारसंघात आमदाराला निधी असतो, जिल्हा नियोजन समितीचा निधी असतो, तर ह्या निधीतून या रस्त्याचे काम केले, या रस्त्याचे काम केले. परंतु प्रामुख्याने कर्जत जामखेडचं आपण जर समजा साधारणतः आपण पुणे जिल्ह्यातून बाहेर पडलो, भिगवणपासून आपण निघालो की कर्जत जामखेड साधारणतः सुरू होतो. राशींची देवी, त्यानंतर हे, आणि हा सगळा भाग इतका भकास आहे. म्हणजे हा खरोखर पुणे जिल्ह्याच्या इतक्या जवळ आहे असं वाटत नाही. हा किंबहुना मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रात म्हणजे आपण जे पाहतो तर महाराष्ट्रातला म्हणजे इतक्या जवळचा जिल्हा म्हणजे अहिल्यादेवी नगरचा जिल्हा आहे तो, तर हा वाटतच नाही इतकं भकास आहे. म्हणजे आता एक सांगतो, परवा दिवशीची घटना की कर्जत नावाचं गाव आहे, कर्जत म्हणजे मोठं गाव आहे, तिथं नगरपालिका आहे. तिथे त्या कर्जतमध्ये 15 दिवसांनी पाणी आलं होतं. म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे. म्हणजे तिथल्या लोकांना जारचं पाणी घ्यावं लागतं. म्हणजे तिथं पाण्याचा धंदा इतका फोफावला आहे. आणि मग मी म्हणतो की अशा वेळेस ही जी स्वप्न सगळी दाखवली होती, ह्या स्वप्नांचं झालं काय, ह्याचं काहीतरी त्यांना रोहित पवारांनी काहीतरी उत्तरदायित्व त्याचं स्वीकारायला हवं. हे तर फारच भीषण आहे. म्हणजे जर 15 दिवसातून एकदा पाणी येत असेल आणि लोकांना जर विकत पाणी घ्यावं लागत असेल, आपली बखर एक्सप्रेस, बखरची जी टीम आहे ती टीमसुद्धा त्या सगळ्या मतदारसंघात फिरून आली आहे. मतदारसंघातलं वास्तव, पाण्याचं वास्तव हे आणि रस्ते, अनेक गोष्टी आहेत. आपल्याला हवा कुणाची हा जो आपला एक वेगळा सेगमेंट आहे, प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्टिंग आहे त्याच्यामध्ये खरोखरच आम्ही जे आता चर्चा करतोय ते स्पष्टपणे आपल्याला लोकांच्या तोंडून ऐकायला मिळेल, बघायला मिळेल. पण माझा मुद्दा असा आहे, रोहित पवारांनी जसं आता तुम्ही सांगितलं तसं की लोकांना 2019च्या आधी आपण स्वतः गेलो होतो तिकडं, तर लोकांच्या चेहऱ्यावरचा असा उत्साह होता की आता इथं बारामती होणार आहे. म्हणजे बारामती त्यांच्या समोर दिसत होती की बारामती सारखी डेव्हलपमेंट आपल्या इथं होणार आहे. पण 5 वर्षानंतर तुम्ही सांगताय ते, किंवा आपली बखरची जी टीम प्रत्यक्ष बघून आलेली आहे, ते वास्तव फार भीषण आहे. मोठे रस्ते झालेले आहेत,
मात्र ग्रामीण रस्ते जे जिल्हा परिषद आणि आमदार निधीतनं होतात त्या रस्त्यांची अवस्था फार भीषण आहे. लोकांना 30 रुपयाला जार असं पाण्याचा तो जार घ्यावा लागतो. आणि रोहित पवारांच्या मतदारसंघात हे होतं, जे रोहित पवार खूप मोठं नाव आहे, खूप त्यांची राजकारणाची मोठी लिगसी आहे. आणि त्यापेक्षाही त्यांनी 5 वर्षापूर्वी जी स्वप्न दाखवली होती, आपण त्याच्यात जास्त का बोलू शकतो, कारण आपण तोच प्रत्येक गावात त्या फिरून आलो होतो. त्यावेळी लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि स्वतः आपल्याला असं वाटत होतं की खरोखरच्या लोकांचं भाग्य आहे की आता असा उमेदवार मिळाला आणि इथं नवी बारामती उभी राहील. पण आत्ताची परिस्थिती प्रचंड, पाणी हाच मोठा खरं तर चर्चेचा मुद्दा खरा असावा, तो पाणी असावा. कारण 15 दिवसात एकदा पाणी लोकांना विकत, ग्रामीण भागातल्या लोकांना पाणी विकत घ्यावं लागतं. यापेक्षा भीषण काय असू शकत नाही. मग पाणी नसेल तर सगळा विकासच खुंटतो ना. म्हणजे आता एक उदाहरण सांगतो की तिथं कुकडीचं पाणी गेलेलं आहे. तर कुकडीचं पाण्याचा एक चारी आहे. ह्या चारीला 2.5 वर्षात पाणी आलं नव्हतं. सुरुवातीच्या 2.5 वर्षात महाविकास आघाडीचं सरकार होतं, तिथं लोक सांगतात की पाणीच आलं नाही. त्यानंतर सरकार बदललं, राम शिंदे यांनी त्यासाठी खूप आंदोलन केलं. देवेंद्र फडणवीस जलसंधारण मंत्री येते, त्यांच्याकडे अगदी म्हणजे जाऊन बसले, तर त्यानंतर पाणी आलं. आता जामखेड शहर, म्हणजे आता हे आपण कर्जत बद्दल बोललो, जामखेड शहराला तर पाण्याची कुठलीही सुविधा नाहीये. आत्ता नुकतंच मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्याच प्रयत्नातून म्हणजे राम शिंदे यांनी केलं योजना की हा उजनी धरणातून जामखेडला पाणी न्यायचे. साधारणतः 230 कोटी रुपयांची योजना आहे. म्हणजे प्रश्न आपण आता म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी केलं किंवा राम शिंदेनी केलं हा भाग नाहीये, परंतु खरोखर अशा पद्धतीचं विकासाचं विजन मांडलं होतं. म्हणजे आपण नेहमी चर्चा करताना पूर्वीही करायचो की रोहित पवार हे म्हणजे बारामती ॲग्रोचे ते त्यांनी हजारो कोटी रुपयांची कंपनी उभारली, स्वतःच्या बळावर उभारली, त्यांच्याकडे विजन आहे. पण मग मी म्हणतो की हे विजन त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी का वापरलं नाही? तर त्यांना एक बचाव करता येईल ना आता, की 2.5 वर्ष सुरुवातीची महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्या काळामध्ये अनेक योजना आणण्याचा प्रयत्न केला, पण कोरोनामुळं ते शक्य झालं नाही. निधीचा प्रॉब्लेम झाला कोरोनात, किंवा काम करायचाही प्रॉब्लेम झाला, आणि नंतरच्या 2.5 वर्षात आमची सत्ताच नव्हती. असा एक बचाव त्यांच्या बाजून करता येऊ शकतो. नाही, आता ते तिथल्या लोकांना जे स्वप्न दाखवलं ते सांगतो की तिथल्या लोकांना म्हणजे जसं आपण पाहतो की अनेक मतदारसंघात त्या देवी दर्शनासाठी किंवा देवदर्शनासाठी यात्रा काढतात, तर तशा पद्धतीने यात्रा त्यांनी काढल्या होत्या बारामतीमध्ये. आता हे जे काम होतं, तर हे काम काही फारसं अवघड नव्हतं. म्हणजे याच्यासाठी म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी जे स्वप्न दाखवलं होतं तर त्याच्यामध्ये शासकीय निधी हा एक मुद्दा आहे, परंतु ही जी कामं आहेत ही कामं त्यासाठी जर त्यांची विल पॉवर असते तर मला वाटतं करता आली असती. म्हणजे एक उदाहरण सांगतो की एक त्यांनी असं केलं की कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये आपण महिलांना ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण देऊ आणि मग त्या ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण देऊन त्यांना तिथं तो रोजगार मिळेल. तर त्यासाठी सुरुवातीला सांगितलं की आपण हे मोफत देणार आहे, नंतर त्यासाठी पैसे आले आणि हे प्रशिक्षण कधी झालंच नाही. मी कुकडीचं पाणीचं सांगितलं, कुकडीचं पाणी कर्जत जामखेडमध्ये संपूर्ण कुकडीचं पाणी पोचू सांगितलं. जर ते पाणी आलं असतं तर काय झालं असतं की ती, कारण हा सगळा भाग आहे ना, हा सगळा भाग अत्यंत दुष्काळी तर आहे, परंतु शेतीवरच अवलंबून आहे, बाकी उद्योग नाही. हा उद्योगाचा MIDCचा विषय होता. एमआयडीसीचं तर स्वप्न म्हणजे लोकांना असं वाटलं की आता एमआयडीसी आली आपल्याकडे आणि एमआयडीसी साठी जागेचं संपादन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु प्रामुख्याने हे एमआयडीसी साठी रोहित पवारांनी त्यांचे जे सो कॉल्ड म्हणजे ते त्यांचे जे सगळे संबंध आहेत हे सगळे संबंध, समजा आता उदाहरणार्थ बारामतीमध्ये आपण एमआयडीसी पाहतो, तर बारामती एमआयडीसी अशीच आली का? म्हणजे समजा पियागो कंपनी असेल किंवा हे सगळे कॉटन किंग वगैरे असेल, ते असेच नाही आले. तर त्यासाठी काहीतरी शरद पवारांनी स्वतः त्यावेळेस त्यांचं काहीतरी वजन वापरलं, तर ते रोहित पवारांनी वापरलं नाही असं तिथल्या लोकांचं आत्ता म्हणणं आहे. आणि मला वाटतं की त्यामध्ये कुठलंही म्हणजे ते चुकीचं आहे असं आत्ता तरी वाटत नाही. बरोबर. आता तुम्हाला कदाचित आठवत असेल, आघाडीचं सरकार होतं त्या काळात कुकडीच्या पाण्यावरनं वळसे पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये काही मतभेद पण झाले होते. तर ते पाण्याचं खरंच नेमकं तुम्ही म्हटलं तर त्या चारीला पाणी आलंच नाही, पण तो पाण्याचा नेमका विषय काय आहे? किती पाणी कर्जत जामखेडला अपेक्षित आहे? कर्जत जामखेडला म्हणण्यापेक्षा साधारणतः काय की कुकडी म्हणजे कुकडीचं पाणी जे आहे ते आपल्या जुन्नर तालुक्यातून जातो, जुन्नर आंबेगाव तालुक्यातून जातं, तिथून ते पाणी श्रीगोंद्यापासून कर्जत करमाळा इथपर्यंत जातं. तर हा जो टेल एंड असतो, त्या टेल एंडला पाणी मिळण्यासाठी सगळ्या भागामध्ये ते पाणी म्हणजे पाण्याची चोरी रोखली पाहिजे, सगळं असं ते केलं पाहिजे. पण मुळात काय झालं की ह्याच्यात राजकारणच, म्हणजे आता वळसे पाटीलांनी त्यांच्यासाठी त्यांच्या भागात पुरतं राजकारण केलं, हे रोहित पवारांनी त्यांच्या भागापुरतं राजकारण केलं. पण मी असं म्हणतो की सगळ्या नेत्यांनी जर एकत्र येऊन जर अशा पद्धतीने एक प्लॅन केला असता तर खरोखरच कुकडीचं पाणी त्याचं समन्यायी वाटप करता आलं असतं ना, परंतु ते तशा पद्धतीने केलंच नाही. म्हणजे ह्याच्यासाठी त्यांनी फक्त तो मतदारसंघ हा आपल्याला एके ठिकाणी निवडून यायचे ते तेवढ्या पुरतं पाहिला. उदाहरण आपण घेऊ की बारामतीचा जर कॅनल, आता आपल्याला माहिती आहे तो बारामतीचा कॅनलचं जेव्हा ते आस्तरीकरणाचा प्रश्न आला, किती मोठा विरोध झाला, होऊन दिलं का लोकांनी? बरोबर. पण तसंच मग इथं जर तुम्ही त्या पद्धतीने जर विल पॉवर दाखवले तर मला वाटतं काम झालं असतं. आणि ह्यासाठी काही फार मोठ्या राजकीय मोठा निर्णय व्हायला पाहिजे असं नाही, अगदी तो बसून सगळा निर्णय झाला असता. आणि हे सोबतच होते ना, म्हणजे आता वळसे पाटील आणि हे आता 1.5 वर्षापूर्वी ते
बाजूला झाले. 3.5 वर्ष तर ते सोबतच होते. रोहित पवारांच्या विकासाच्या प्रगती पुस्तकावरती आपण बोललो, पण आत्ताची निवडणुकीची परिस्थिती काय, राम शिंदे आणि रोहित पवार यांची जी लढत होणार आहे त्याच्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीत वरचढ कोण असू शकतं? आता लोकांचा एक भ्रमनिरास झालेला आहे, पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. लोकांना असं वाटलं की कुणीतरी एक नेता येतोय आणि आपल्याला आपल्या म्हणजे आयुष्यामध्ये क्रांती घडवतोय, आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहेत असं वाटत होतं. तर त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा म्हणजे तो 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा तोच मुद्दा होता, स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार, म्हणजे भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशी लढाई होती. आता पुन्हा राम शिंदे खरं विधान परिषदेचे आमदार आहेत, तर तरीही ते उभे राहिलेत. तर आता राम शिंदे यांच्या बाजूने मला असं वाटतं की लोकांना असं वाटतं की किमान आपल्या भागातला जर माणूस असेल तर त्याला आपल्या भागातील प्रश्न कळतात, आपल्या भागातील आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो, आपण त्याच्यापर्यंत सगळी आपली गाऱ्हाणी मांडू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे राम शिंदे यांनी अगदी त्या कर्जतसाठी राज्य पातळीवर समजा देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, तर त्यांच्याकडे जाऊन मागण्या केल्या, त्या मागण्या मंजूर करून आणल्या. तर त्याच्यामुळे राम शिंदे यांच्याबाबत एक लोकांमध्ये आत्ता तरी असं वाटतं की नाही, आपला माणूस होता तो बरा होता. दुसरी गोष्ट तिथलं जातीय गणित आहे आणि ते जातीय गणित पण फार महत्त्वाचं आहे. कारण गेल्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल तर साधारणतः कर्जतमध्ये साधारणतः 3,45,050 मतदान आहे. तर ह्याच्यामध्ये 2.25 लाख मराठा समाज आहे, 90,000 धनगर समाज आहे, 41,000 माळी समाज आहे आणि त्यानंतर बाकीच्या ओबीसी छोट्या छोट्या जाती आहेत. तर गेल्या वेळी बऱ्यापैकी वातावरण असं झालं होतं, म्हणजे ती साधारणतः शरद पवारांची साताऱ्यातील पावसातील सभा झाली आणि त्यानंतर पार अगदी बारामतीपासून आपण जर पाहिलं तर तो सगळा पट्टा जो आहे तो सगळा पट्टा मराठा मतदान हे शरद पवारांच्या बाजूने झुकलं होतं आणि त्याचा खूप मोठा फायदा रोहित पवारांना झाला होता. परंतु आता तशी परिस्थिती नाही. आता हे जे जरांगेंचं आंदोलन चाललेलं आहे, तर ह्या आंदोलनामुळे ओबीसी घटक हा बऱ्यापैकी एकत्र आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कर्जतमध्ये आता रोहित पवारांकडे फार काही कार्यकर्ते नाहीत. गेल्यावेळी जामखेडमध्ये हे आबार आळेबाज नावाचे कार्यकर्ते होते, चांगले कार्यकर्ते, म्हणजे ते त्यांनी रोहित पवारांसाठी खूप प्रयत्न केले होते. तर आता ते भाजपसोबत आले, त्याच्यामुळे आता जामखेडमध्येही त्यांना असं म्हणजे पाय ठेवायला जी जागा लागते ते तशी जागा आत्ता दिसत नाहीत. काय म्हणजे त्याचे कार्यकर्ते असतात, परंतु असं एक ठोस नेतृत्व कोणीतरी लागतं तर तसं दिसत नाही. आणि त्याच्यामुळे रोहित पवारांना जरी आता राज्य पातळीवर त्यांची आता इमेज खूप, म्हणजे ते दररोज आपण पाहतो की दररोज त्यांचे ट्विट असतात, दररोज काहीतरी करत असतात, पण ह्या सगळ्यामध्ये त्यांचं मतदारसंघाकडे खूप मोठं दुर्लक्ष झालंय आणि त्याचा फटका त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर. असं झालं का की गेल्या 5 वर्षात ज्या काही राजकीय घडामोडी सत्तांतर झाली त्या पार्श्वभूमी म्हणजे त्या सगळ्या गडबडीमध्ये राज्याचे नेते होण्याच्या गडबडीत त्यांचं मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं? मतदारसंघाकडे दुर्लक्ष खरं सांगायचं तर त्यांचं पहिल्यापासून झालं. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने एखादी कंपनी चालवावी त्याप्रमाणे मतदारसंघ चालवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी म्हणजे नोकरदार जे कार्यकर्ते आहेत तर ते कार्यकर्ते तिथे ठेवले, ते लोकांशी संपर्क साधायचे. पण शेवटी कसं असतं की आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकांना जेव्हा काही त्यांचे प्रश्न असतात तर त्यावेळेस थेट आपल्या नेत्याला सांगायला आवडतात. म्हणजे रोहित पवार, आपल्याला माहिती आहे की रोहित पवारांचा बहुतांश वेळ हा मुंबई पुणे, त्यांचं घरच मगरपट्टा सिटीमध्ये. त्यांनी फार मोठा गाजावाजा केला होता की मी कर्जतचा रहिवासी होणार आहे. त्यांचा तिथे त्यांनी बंगलाही बांधला असं म्हणतात, ते नक्की माहीत नाही मला, परंतु ते काही कर्जतचे रहिवासी झाले नाहीत कधी. तर त्याच्यामुळं लोकांचा जो कनेक्ट आहे तो तुटला आणि शेवटी नोकरदार कार्यकर्त्यांच्या भरोशावर किती कामं करायची. म्हणजे काय, त्यांचं कॉल सेंटर खूप छान आहे, त्यांची सगळं सोशल मीडिया टीम खूप चांगलं काम करते. म्हणजे अगदी थोडक्यात काही हे सगळं जरी असलं तरी अंतिम जो रिझल्ट असतो तो काही लोकांना मिळालेला नाही. हे 1-to-1 कनेक्ट फार महत्त्वाचा असतो राजकारणात, तर तो 1-to-1 कनेक्ट राहिलेला नाही त्यांचा. तर या मतदारसंघामध्ये राशींसारखी काही गावं आहेत, हो, पण 2 मोठी जी गावं आहेत कर्जत जामखेड, या 2 गावावरतीच बऱ्यापैकी दोघांची मदार आहे. हो. तर दोन्ही गावांमधलं एकूण साधारण मतदान किती असेल, म्हणजे कर्जतचं किती असेल, जामखेडचं किती असेल, कोणाचा किती प्रभाव आहे दोन्ही? कर्जत आत्ता नगरपालिका आहे, जामखेड नगरपालिका आहे, दोन्ही गावांमध्ये मिळून साधारणतः 40,000 ते 50,000चं मतदान आहे. आत्ता मागे हे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे दादागिरी, गुंडगिरी अशा पद्धतीचं झालं. अनेकांना म्हणजे आता त्या निवडणुकीचं जे वातावरण होतं, अनेक भाजपचे जे उमेदवार होते तर त्यांना दमदाटी करण्यात आली. म्हणजे एकतर उदाहरण असं सांगता येईल की एका उमेदवाराच्या एका नातेवाईकाची रयत शिक्षण संस्थेत तिथल्या कॉलेजमधून बदली करण्यात आली. म्हणजे ह्या पातळीवरचं तिथलं राजकारण गेलं होतं आणि त्याचा लोकांना राग आहे. लोकांना असं वाटतं की ह्या काय होतं अनेकदा की साध्या ह्या ज्या म्हणजे नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल किंवा आपल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका असतील, तर ह्या निवडणुकात प्रत्येक माणूस हा त्याच्या पुरतं पाहत असतो, त्याची जी काही राजकीय गणिते असते ती करत असतो. पण त्या निमित्ताने जर तुमच्यावर राजकीय दबाव आला, त्या निमित्ताने जर तुमच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर मात्र तो मग थोडासा उसळून उठतो. आणि आता तसंच वातावरण मला असं वाटतं की इथे कर्जतमध्ये झालेलं दिसतंय. एकूण काय तर याच्या एकूण 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये रोहित पवारांच्या हातून फारसं काही झालेलं नाही.
हे आपण पुन्हा पुन्हा खरं बोलायचं कारण असं आहे की राज्यातल्या इतर मतदारसंघातली परिस्थिती वेगळी होती आणि कर्जत जामखेडमधली वेगळी होती. कारण कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार जाणार हीच त्यावेळची खूप मोठी बातमी होती. त्याच्या आधी 6 महिने त्यांनी प्रचंड त्या मतदारसंघात कामं सुरू केली, निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आणि 5 वर्षानंतर तिथं फारसं काही घडलंच नाही. आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत, अगदी पाण्यासारखी बेसिक मूलभूत समस्या, त्या समस्या सुद्धा तशाच आहेत. म्हणून आपण त्या विषयावर पुन्हा आणि फार गांभीर्यानं चर्चा केली. नगर जिल्ह्यातला म्हणजे पूर्वीचा नगर जिल्हा मात्र आताचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं या जिल्ह्याचं नाव आहे. नाव बदललेलं आहे, मात्र या नगर जिल्ह्यातला अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातला हा जो काही महत्त्वाचा मतदारसंघ आहे, राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे. या पुढच्या काळात तरी या मतदारसंघाचा खरोखर विकास करणारं नेतृत्व पुढे यावं, लोकांनी तसा आमदार निवडून द्यावा अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. अविनाशजी खूप धन्यवाद. खूप चांगलं विश्लेषण आपण केलं. उद्या भेटूया नव्या मतदारसंघासह. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.